अगदी कॅश प्राइज लागलं जात आहे. सलग 3 विकेट करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज. 1 विकेट करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज. अक्षय धुले अर्थातच बुटल्या यांच्याकडनं हे कॅश प्राइज लागलं गेलंय. 1108ने खेळण्याचा मानस सरळ चेंडू निघून झाली असते. त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. या अक्षय धुले यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ असताना आपण हे कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे दीपक भुरकुंड यांना. आणि जे मॅन ऑफ द मॅच आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करायचं आहे. हलक्याशा हाताने स्टेअर केलं जाईल. इनफिल्डच्या वरनं पोस्ट करण्याचा मानस. स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली आहे. पाठलाग बराच लांबवरचा आणि दणदण करी चेंडू सीमारेषा पार निघून जाईल 4 धाब्यांकरिता. VGPL चौकार. थँक्यू. अक्षय धुळे अर्थातच बुटल्या. पहा अक्षय म्हटलं तर कोणी ओळखणार आहे, परंतु बुटल्या म्हटलं तर सर्व ओळखतील. कारण की दीपक बुरकुड यांच्या समवेत ते असतात आणि प्रामुख्याने मित्राकडनं मित्राला उत्तेजन देण्याचं काम हे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय. आयुष्यात अगदी सुखामध्ये तुमच्या मागे किती व्यक्तिमत्व उभे आहेत हे महत्वाचं नाही, दुःखामध्ये किती व्यक्तिमत्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहेत हे तितकंच महत्वाचं. आणि अक्षय धुलेने देखील हे प्रोत्साहन दिले, त्यांचं देखील धन्यवाद. इनफिल्डच्या वळणा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला अगदी फील्ड केलं जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. पाच थोडंसं इथून जरीमरी डोलीव संघाला देखील एक विचार विनिमय करावा लागेल. कारण की लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅटमध्ये असं नाहीये की तुम्ही 1 ते 2 मॅचेस पराभूत झाल्यानंतर इन्व्हॉल्व की नाही. थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नाही. जर नशिबाने साथ दिली तर काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा बरोबरीत चालत असताना पाहायला मिळतील. परंतु त्याकरिता एक स्ट्रॉंग विजय हवाय आणि हा विजय तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्या स्ट्राईक रेटने खेळाल. एकंदरीत जी सुरुवात जी चांगल्या पद्धतीने इथून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर एक चौकार, तदनंतर दुहेरी धाव. बाउंड्री लाईन चेक करायची आहे का पंच? थँक्यू. चला बाउंड्री लाईन आपण चेक करणार आहोत. ज्या पद्धतीने अगदी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता आणि चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आतमध्ये झालाय की नाही किंवा व्यवस्थित बाउंड्री लाईन च्या आतमध्ये हे वर्क झाले की नाही या सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील आणि सेफ आहे. 2 धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर 6 रन्स होणं कार्ड. 6 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. मी सत्यवान सापणे यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. सत्यवानजी सापणे ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. पैडिश कॉर्नर लगत अगदी धावत पडत आले लॉंगॉनच्या दिशेने. करण याला आपण पाहता एक सिंगल धाव आणि सिंगल धावेनं समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. पाचच्या रजनीगणिक एक गोष्ट तर क्लिअर झाले की धावसंख्या जर अधिकाधिक बनते ती धावसंख्या डिपेंड झाले. पहिल्या मॅच मध्ये देखील ती धावसंख्या डिपेंड झाली. 68 आपण पाहिली. तुर्तास मोठा प्रहार खेळण्याचा मानस जरूर दर्शवलाय. सौरभ स्वतः या झेल खेळणी तो चुकी करणार नाहीये. अचूकतेने हा झेल झालाय कन्वर्ट. नागेशचा जो फॉर्म आहे तो कंटिन्युअसली थोडासा चिंतेजनक ठरत असताना विकेट मिळाली. नागेश परतीच्या प्रवासाला गॉन. सात या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे आणि 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 7 रन्स ऑन अ कार्ड. धावसंख्येची इथून पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करतोय टीम जरीमरी डोली भा संघ. नागेशचं कुठेतरी बाद होणं आणि ती संपूर्णपणे हायलाईटच आहे. मागील काही सामन्यांची जी विशेष करून पाहायला मिळालं कारण की महत्वाचा फलंदाज या संघाकडनं आणि त्याचं न चालणं हे संघाकरिता थोडंसं विचलित करणारच आहे. 7 धावा. मागील मॅच प्रसाप ट्रान्सपोर्ट संघाने जिंकले आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॉलने जो विशेष करून पाहायला मिळाला आणि कौतुक करेल ज्या पद्धतीने पारसने बॅटिंग केली, ज्या पद्धतीने दीपकने बॅटिंग केली ती अतिशय सुरेख होती. 7 धावा या स्कोर कार्डवर जादोरीकीत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी. सौरभला जो कॉन्फिडन्स मिळाला ना तो महत्वाचा आहे या संघाकरिता आणि जेव्हा सौरभला कॉन्फिडन्स मिळतो तेव्हा तो घातक ठरतो आणि तीच गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली.
जणू काही विकेट मातीची आहे का हा देखील एक प्रश्नचिन्ह. आणि नयन तंडेल आणि आमच्या समोर थोडीशी चर्चा झाली होती की टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे थोडासा ब्लास्ट होतोय आणि तेच यावेळेस पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली अतिशय सुरेख. सौरभने मिळवलेली एक विकेट आणि त्याकरिता अक्षय धुले अर्थातच बुटल्या दादा यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज जे मिळणार आहे. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त. रमाकांत घरतकरिता देखील कॅश प्राइज लागलं जाते. अक्षय धुले बुटल्या याचकडनं झेल जर घेतायत तर ₹500 कॅश प्राइज आहे. नेहमीच रमाकांत असतील, अक्षय असतील, दीपक असतील एकत्रित फिरताना भरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मित्राकडे उत्तेजन दिलं जात आहे. इनफिल्ड चाबण पोस्ट केलं जाईल. वड शॉट लॉफ्ट केलं या चेंडूला थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. शॉट ऑफ द नाईट अगदी गोरक्षच्या बॅट मधनं दर्जेदार स्ट्रोक. जीत झालाय खुश. षटकार. थँक्यू. निखिलला आपण पाहत आहे आणि निखिलचं स्वागत एक दर्जेदार स्ट्रोकने. हीच गोरक्षची ताकद आहे आणि त्या ताकदीवर आता कुठेतरी हा चेंडू मिळाला आणि इनफिल्डच्या वर्ण काय जबरदस्त स्ट्रोक. इनसाइड आउटचा दर्जेदार प्रहार. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक परिपूर्ण अगदी रेंज मध्ये हा चेंडू आला आणि थेट धाडलं गेलं मिड विकेट सीमारेषा पार. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास. षटकार. नाद आहे कडक आणि हा स्ट्रोक देखील कडकच लागला. बॅक टू बॅक षटकार. सो गोरक्ष कुठेतरी थोडासा आतापर्यंत चालला नव्हता आणि या मॅच मध्ये त्याचं चालणं हे तितकंच महत्वाचं आहे. 6 चेंडूगणिक 19 धाब्यांवर तो आतापर्यंत खेळतो आणि ज्या धाबा आहेत त्या गोरक्षच्याच बॅटमधनं आल्यात. 19 या अंकांवर सांघिक वर्क टीम जरीमरी डोलीवा संघ. थोडस यावेळेस वेग वाढवला गेला परंतु शरीरापासून थोडीशी लेंथ बाहेरच्या दिशेने. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा स्वरूपाने ही धाव येईल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. पहा आता ही मॅच जी सुरू आहे ना जरीमरी डोलीवाडी जांताराजा खार्डी या दोन संघादरम्यान, परंतु पार्टी जॉईंट देखील करत आहे श्रीराम कसराळी हा संघ देखील. कारण की ठाऊक आहे कोणाचं तरी वाईट होणार आहे, कोणाचं तरी मात्र इथून चांगलं होणार आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी पाहण्याकरिता आता ते देखील रेडी झालेत. इथे विकेट मिळतंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 2 षटकार जरूर आले होते परंतु गोरक्षचा हा फटका फसला. विकेट मिळाली. गोरक्षने केल्या 7 चेंडूगणिक 19 धावा. थँक्यू. सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा. बोटे छाटली दयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा. कित्येक आले कित्येक गेले या भूतलावर असा राजा होणे शक्य नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. महाराजांना पुन्हा एकदा मुजरा. नव्याने बॅटर नरेश. ऑन साईडला जरूर वळवायचं होतं या चेंडूला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता भूषण याला पण पाहत आहे आणि भरत एकेंडे जो उभा आहे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 2-0 20 अंकांवर धावगती. ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे.
आणि चेंडूला फील्ड केलं जाईल. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाबेवरच समाधानी राहावं लागेल भूषणला. सिंगलच्या साहाय्याने सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 21-21 या अंकांवर. दोन चांगले स्ट्रोक आले होते गोरक्षकडनं. तदनंतर थोडीशी एनर्जी जी आहे ना ती वाढली गेली होती डगआउटमध्ये देखील. परंतु गोरक्ष बाद झाल्यानंतर थोडीशी शांतताची पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक 21 या अंकांवर धावगती. ऑनसाईडला खेळलाय चांगला स्ट्रोक जरूर आहे. इंटू द गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. इन मोमेंटला चेंडूने थोडंसं वळण घेतलं होतं परंतु करणचं चांगलं क्षेत्ररक्षण जे विशेष करून पाहायला मिळालं. जय त्या दिशेने पाहत आहेत. कुठेतरी बॅकअप करिता आले होते परंतु बॅकअप होऊ शकलं नाही. बाकीच्या दुसऱ्या खेळाडूने ते बॅकअप केलं. एक सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. 2 षटकांचा खेळ तो इथून अद्यापत झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या अंकांवर धावफलक. या आपण मुख्य मंचावर वळणार आहोत. सो कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर कॅमेरा आणायचा आहे. इथून यथोचित स्वागत सन्मान या 3 दिवसाच्या रजनीमध्ये एक चांगल्या पद्धतीने आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचला आणि विशेष करून आपण म्हणू शकाल महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत भरतजी मोरे सरांचा यथोचित स्वागत सन्मान मुख्य मंचावर. आणि या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत सत्यवानजी सापणे त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण भरतजी मोरे सरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. मोठमोठ्या स्पर्धा करण्याचा ज्यांना अनुभव आहे आणि निश्चित स्वरूपाने एक चांगल्या पद्धतीचा आवाज जो आपल्यापर्यंत पोहोचला आणि खूप खूप धन्यवाद. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या सरांकरिता. खूप चांगल्या पद्धतीने या 3 दिवसांच्या रजनीमध्ये त्यांनी या स्पर्धेकरिता आवाज दिला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला देखील प्रथमतः योग आला. थँक्यू सो मच भरतजी मोरे सर आणि तुमच्या पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा या बीजीपीएलच्या माध्यमाने देखील असणार आहेत. 23 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. डॉट बॉल जो इथून सुरुवात करेल सौरभ. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी निघून जातो यस्ट्यांच्या मागे. जिथून आता पहा स्क्वेअर फेकी झालंय. कॉन्सन्ट्रेट थोडंसं विचलित करणारा अगदी ही फेकी आहे. लक्ष ठेवावं लागेल. जपून जपून चालायचं असतं क्रिकेटमध्ये. व्हाईटचा इशारा आला एक्स्ट्रा स्वरूपाने 1+1 2 अतिरिक्त धावा आणि धावगती जी एकंदरीत जाऊन पोहोचेल 26 1+2 1+2 धावा आल्यात. 26 या अंकांवर धाव संख्या जी अधोरेखित आहे. 2.1 चेंडूंचा खेळ जो अद्यापत झालाय. लेन थोडीशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न थोडंसं अगदी आपण पाहत आहे की रेडी नव्हते असंच म्हणावं लागेल कारण की तितकंसं पोझिशन मध्ये आले नाही. बॅकलिप जोपर्यंत आली तोपर्यंत अगदी आपण पाहत आहे कुठेतरी चेंडू जो थोडासा स्किड झाला आणि आतमध्ये वळाला. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. चांगला रिदम मिळालाय सौरभला अगदी या स्पर्धेमध्ये आणि महत्वाची गोलंदाजी त्याच्या माध्यमानं कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथून सरळ चेंडू तडब्यांमध्ये फील्ड होईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. एक सिंगलच्या साहाय्याने एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. हे धाव संख्या चांगलं स्पेल आतापर्यंत सौरभच्या माध्यमाने 1.3 चेंडू हाताळलेत. 11 धावा दिल्यात आणि एक गडी देखील मिळवला गेलाय. म्हणजेच एक विकेट मिळाले सौरभला देखील. थोडासा अगदी खेचून मारण्याचा मानस जरूर होता. चेंडू आणि बॅटचा समन्वय नव्हताना चेंडू सरळ निघून जाईल असत्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. म्हणून जे 2 षटकार आल्यानंतर थोडीशी खामोशी आहे आणि ही खामोशी वादळापूर्वीची आहे का हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आता. कारण की धावा बनवण्याकरिता आता कुठल्या तरी फलंदाजाला ते रिस्क घ्यावीच लागणार आहे. कारण की जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर मोठी धावसंख्या ही गरजेचीच आहे. ही मोठी धावसंख्या उभारत असताना तुम्हाला मोठ्या फरकाने देखील जिंकावं लागेल. आणि जाणताय डगआउटमध्ये प्रत्येक खेळाडूला हे ठाऊक आहे परंतु सोपं नाही आहे. कारण की गोलंदाजी ही त्याच ताकदीने होत असताना आणि अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळते. सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर यस्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता 28 या अंकांवर धावसंख्या. प्रथमतः बॅटिंग करतो इथून टीम झरीमरी डोली संघ. जाणता राजा खार्टी संघाने ज्या पद्धतीने प्लॅनवर भरोसा दर्शवलाय ना आणि जे एक्झिक्युशन त्या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळाल्या. म्हणजे जेव्हा तुम्ही प्लॅन बनवता त्या प्लॅनमध्ये अगदी जेव्हा साफल्य मिळतं ना तेव्हा तो प्लॅन सफल होतो. आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी प्रामुख्याने पाहायला मिळाली. पहा 2 वाईट चेंडू जरूर आले ज्यामध्ये 2 एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा देखील होत्या. परत देखील ही गोलंदाजी तितकीच ताकदीची राहिली. आपल्या 2 स्पेलमध्ये अगदी सौरभने खर्च केल्यात 12 धावा
आणि एक विकेट देखील मिळवले. म्हणजे चांगल्या पद्धतीची इकॉनॉमिकल गोलंदाजी जी सौरभने हाताळली. 28 या अंकांवर धावफलक. पॉवर प्लेचं अगदी जे षटक समाप्त झाल्यानंतर अगदी सौरभने या षटकाकडे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. थोडीशी खामोशी जरूर आहे. आता त्याची पूर्तता धावेंच्या बाबतीमध्ये करावी लागणार आहे. घेऊया क्विकली ब्रेक. जाऊया आपण डीजे यशकडे. थँक्यू. अविनाश पण पाहत आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. आणि पहिला चेंडू बरोबर लाईन आणि लेन पाहायला मिळाली. यॉर्कर अबाधित असलेला हा चेंडू आणि थेट जाऊन यष्टांना आदळला. क्लीन बोल्डच्या माध्यमानं भूषणचा खेळ यावेळी झालाय समाप्त. थँक्यू. पहिला चेंडू या अगदी लेंथवर हाताळला आणि बरोबर इतक्या बुंद्यात हाताळलं. म्हणजेच गोलंदाजाकडे ते कंट्रोल आहे आणि गोलंदाज फॉर्म मध्ये आहे हे देखील इथून पाहायला मिळालं. अविनाश किनी बनसपाडा संघाकडनं अगदी नेहमीच खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतो. सरबाटचा उपयोग केला जाईल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मानस, परंतु निखिलला निवडलं. निलेश जरूर मैदानावर आले, परंतु निलेश जसे आले तसेच परतीच्या प्रवासाला लागले. बाड 5 इथून सुरू होत असताना जरीमरी डोलिव्हिया संघाकरिता संकटाचे वादळ. आता म्हणावं लागेल की गाडी पटरीवरून खाली उतरायला झाली आहे सुरुवात. आणखी धक्का. बॅक टू बॅक विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. आणखी जर एक विकेट येत आहे तर सागर साबणे यांच्याकडनं अविनाश करिता 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि अक्षय धुळे बुटल्या यांच्याकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज. जे विकेट गेल्यात त्याकरिता 28 या अंकांवर 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. खाली राहिला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड देखील झाला. खाली देखील राहिला. चांगलं वर्क एस्टनच्या मागे जयेशच्या माध्यमाने इथून पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. डाऊन द लेग लेन जरूर आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस तिथून पाहायला मिळाला. पहा परिपूर्ण फ्रस्ट्रेशन होतं या चेंडूकडे आणि कुठेतरी डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. या सर्व काही गोष्टी आता इथून पाहायला मिळत आहेत. चॅलेंज करतात आता इथून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमानं रेफर केलं गेलंय DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ची प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतंय. कमरेच्या वर चेंडू आहे की नाही. तदनंतर फलंदाज पॉपिंग क्रीजच्या किती पुढे उभे आहेत किंवा किती मागे उभे आहेत. तदनंतर चेंडू सो डिसिजन आला. इट्स अ नो बॉल. रमाकांत गरज जर झेल घेत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अक्षय धुळे बुटल्या आणि प्रत्येक विकेट करिता 100 रुपये. अक्षय धुळे बुटल्या दादा यांच्याकडनं हे कॅश प्राइज लागलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. फ्रीडचा चेंडू जरूर होता, परंतु त्यावर मोठा स्ट्रोक येत नाहीये. इथून पाडलाईनला चेंडू हळुवारपणे लागला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. सर्व काही गोष्टी आहेत ना गोरक्ष बाद झाल्यानंतर स्टॉप झाल्यात. धाब्यांची गती ती देखील मंदावले. धाबा मिळत नाहीयेत. विकेटवर विकेट त्या देखील जात आहेत. म्हणजेच कुठेतरी मी म्हटलं ना की संकटाचे वादळ हे थोडेसे जरीमरी डोलिव्हिया संघावर फिरत असताना चांगला स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन केलं
आणि लॉंगलेगचं क्षेत्र परिपूर्ण खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. डेलिकंट टच, चौकार. थँक्यू. 35 या अंकांवर धाव संख्या जिथून जाऊन पोहोचले. चांगल्या पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दर्शवली होती. फ्रंट फुटवर आलाय. ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन ठेवलं गेले. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या साहाय्याने धावगती 36. 4 षटकांचा खेळ जो इथून अद्यावत झाला आणि धावसंख्या आहे 36 या अंकांवर. उर्वरित 2 षटकांचा खेळ जो इथून तितकाच महत्वाचा असेल आणि कशा पद्धतीने खेळ इथून आकारला जाईल ते देखील पाहणे घेऊया. तुर्तास हलकासा ब्रेक. वळणार 5व्या षटकाच्या दिशेने. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 सीझन 4. अक्षयजी धुले अर्थातच बुटल्या दादा यांच्याकडनं अगदी आमच्याकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी इथून पाठवून दिले. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. कलाकारांना प्रोत्साहन ते करतायत आणि त्यांचं देखील तितकंच धन्यवाद. यापेक्षा कलाकारांना दुसरं काही नको. तुमच्या आशीर्वाद, तुमचं प्रेम हे सदैव असू द्या आणि म्हणूनच बुटल्या दादा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. 36 या अंकांवर धावगती. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. भरत एकेंडे आपण पाहताय 2 धाब्यांवर खेळतोय. 5 चेंडू त्याने फेस केलेत. विकुल 5 चेंडूकडे 7 धाब्यांवर खेळतोय. सुधीरला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर हे षटक हाताळण्याकरिता. पाकअप दिले जरूर आहे. खेचून मारायचा माणस जरूर केला होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. 36 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 4.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि काय गोलंदाजी झाली. अतिशय सुरेख, अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच स्ट्रोकला एक्झिक्यूट जरूर करायचं होतं परंतु यावेळेस तितकंसं टायमिंग जोडू शकलं नाही. परंतु नशिबाची साथ मिळाली. चेंडू देखील गंमत आणि जम्मत खेळत असताना मुवमेंटला चेंडूने दिशा बदलली आणि इथून चेंडू निघून गेला सरळ 4 धाब्यांकरिता. चौकार. थँक्यू. 4 धावा येत आहेत. चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 40 या अंकांवर. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. इम्प्रोव्हायझेशन केलं थोडंसं. या अगोदर देखील अशाच पद्धतीने एक स्ट्रोक आला होता लॉंग लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा त्या स्ट्रोकची निवड केली आणि सरळ चेंडू निघून गेला. फाईन लेग लॉंग लेगच्या बरोबर मध्यात 4 धाब्यांकरिता. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा मानस जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. आता या स्पर्धेमध्ये एक गोष्ट देखील नमूद करेन की स्विच हिटचे फटके जास्त आले नाहीयेत. कधीतरी ते प्रयत्न झालेत परंतु त्या प्रयत्नांमध्ये असफलताच आले आतापर्यंत आणि हा प्रयत्न पहा कुठेतरी बॅटची ग्रीप चेंज करत असताना स्विच हिट खेळण्याचा मानस जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. डॉट बॉल. 40 या अंकांवर धावगती. मोठा प्रार जरूर करायचा आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि आय थिंक जय आहेत त्या दिशेने डेफिनेटली आणि जयेशने टिपलेला अतिशय सुरेख झेल. विकेटचं झालेलं पतन. विकुलचा खेळ झालाय समाप्त. गॉन. थँक्यू. धावपळीच्या या युगात जर कुठेतरी एक आनंद शोधायचा असेल ना तर तो आनंद आपल्याला एकतर क्रिकेटच्या मैदानावर येतो, एकतर एक सुमधुर गीत ऐकल्यानंतर येतो आणि कधी मात्र जर मन थोडंसं कुठेतरी भरकटलेलं असेल ना आणि जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं संगीत ऐकायचं असेल तर वसईकर जे आमचे सागरजी सापणे यांनी जे डायरेक्ट केलेलं जे सॉन्ग आहे कालच्या दिवसामध्ये जे त्याचं मात्र टीजर जे रिलीज देखील झालं आणि खऱ्या अर्थाने तीच रिदम यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली जे स्वतः डायरेक्ट केले सागर सापणे याने आणि म्हणूनच जे संगीत आहे ना आणि संगीतमय वातावरण हे तितकंच महत्वाचं. 40 अंकांवर धावगती. चांगला स्ट्रोक आहे. बॅकफुटला जाऊन ड्राईव्हचा हा फटका परंतु थ्रू दी कव्हर क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचते 41 या अंकांवर. 4.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय.
अजूनही शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील शिल्लक असेल. 41 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 41. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. भरत तसंच म्हणावं लागेल की आलाय परत डेफिनेटली. भरतच्या बॅटमधनं गगनचुंबी षटकार 6. पाच षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. 47 या अंकांवर धाव फलक. ही धावसंख्या जी पाहायला मिळते, 6च्या साह्याने धावसंख्येला थोडीशी गती जरूर मिळाली. 47 धावा, 5 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक जे अजूनही शिल्लक आहे आणि चांगल्या गतीने अगदी शेवटच्या अंतिम चेंडूवर ज्या धावा मिळाल्या 6. 47. आता इथून स्लॉग ओव्हरला सुरुवात होणार आहे. या स्लॉग ओव्हरची जिम्मेदारी मेहुलवर अगदी दिली गेली. आता मेहुल इथून कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल ते देखील पाहणं योग्य आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं की संगीत हे तितकंच महत्वाचं आहे आणि प्रत्येक डॉट बॉल करिता पहा. आता अक्षय धुळे डॉट बॉल करिता देखील कॅश प्राइज लागतंय. आपल्या मित्राची अगदी टीम आहे. मित्राकरिता मात्र त्यांनी कॅश प्राइज देखील लावलंय. अगदी रमाकांत झेल घेल तर 500 रुपये आहेत. तदनंतर आता डॉट बॉल करिता हे कॅश प्राइज लागलं जात आहे आणि ते देखील मेहुल करिता प्रत्येक डॉट बॉल करिता आता 100 रुपये आहेत. अक्षय धुळे अर्थातच बुटल्या दादा यांचकडे कॅश प्राइज 47 धावा या स्कोर कार्डवर आहेत. स्लॉग ओव्हरला सुरुवात होते. मोठा प्रहार जरूर करायचा. ऑन साईडला भिरकावून दिलं जाईल या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक हो असं वाटलं की कुठेतरी फ्लड लाईट थोडीशी समोर आली असावी, कारण की जजमेंट तर झालं होतं. आता चेंडू निसटला कुठेतरी. इथून आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीचं कनेक्शन झालं होतं. ऍक्शन रिप्ले इंटेसिंग असेल. पिक तर केला ऑन साईडला. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. डेफिनेटली ज्या पद्धतीने अगदी ज्या हाईटवर चेंडू निघून गेला होता ना, फ्लड लाईट थोडीशी समोर आली असावी आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावा ज्या निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळणार आहेत. दुहेरीच्या साह्याने 49. बॉडी बॅलन्स थोडासा अगदी ऑन साईडला आहे आणि म्हणूनच एक सिंगल धावधुरकी झाले. डबल करिता वळालेत पैकी ही थोडीशी स्वेर झाली. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे आणि सांगीकर्ता शतक टीम जरीमरी डोली हा संघ 51. पहिला थोडासा आणि पंचांचा इशारा. आता पहा पंचांनी देखील थोडंसं लेट रिॲक्ट केलंय. जी 2 धावा आल्या होत्या ना, त्यामध्ये आता 1 धाव जी वजा केली जाईल, म्हणजेच 50 धावा. अर्धशतक तर आहे सांघिक. मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. फटका अधिकाधिक उंच आहे. लंगापोर्डा निखिल जजमेंट करतायत आणि त्याचं जजमेंट अचूकतेने यावेळेस पाहायला मिळालं. विकेट येत आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये ती विकेट गेली. असं नाहीये की कुठेतरी धावसंख्येला मात्र थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय किंवा पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक षटकामध्ये ती विकेट येत असताना हा डॉट बॉल देखील आलाय, म्हणजे अक्षयजी धुळे यांकडनं मिळतील 100 रुपये. गॉन. वेलकम बॅक. 50 या अंकांवर धाव संख्या जी पाहायला मिळते टीम जरीमरी डोली या संघाची. मोठा प्रहार निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा करायचा आहे. फटका हवेमध्ये उभा झालाय आणि क्षेत्ररक्षक येतील त्या दिशेने. सौरभने कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये. आणखी एक विकेट मिळेल. बॅक टू बॅक धक्का. मेहुलने टिपलेला आणखी एक विकेट. गॉन. थँक्यू. 50 अंकांवर धाव संख्या जी पाहायला मिळते. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे मेहुलला देखील. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत, म्हणजेच आणखी 100 रुपयांचे हकदार बनलेत. अक्षय धुळे बुटल्या दादा यांकडनं ते 100 रुपये मिळतील. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या दिशेने वेगाने येत आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला
अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न, जिथून एक सिंगल धाव जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते. भरत आता या शेवटच्या अंतिम चेंडूवर स्ट्राईकला आलाय. 51 धावा या स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 6 चेंडूकडे 8 धावेंवर तो आतापर्यंत खेळतोय आणि शेवटचा अंतिम बॉल. खोलवर लेन. अतिशय चांगली गोलंदाजी मेहुलकडनं देखील पाहायला मिळतंय. इथून षटकाची देखील होईल समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत आहे टीम जरीमरी डोलीवा संघ 51 या अंकावर. अर्थातच विजयी होण्याकरिता 52 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे टीम जाणता राजा खार्डी या संघाला. बॅटिंग अनालायसिस सुरुवातीमध्ये गोरक्ष वगळता बाकीच्या फलंदाजांनी निराश केलं, ज्यामध्ये नागेश पाटील डकवर बाद झाले. भरत केनी जे तिसऱ्या क्रमांकावर आले होते, जरूर 7 चेंडूकडे 8 धावा. त्याच्या बॅटमधनं भूषण वैती 2 धावा. 6 चेंडू त्याने फेस केले. निलेश सोलंकी डकवर बाद झाले. तदनंतर विपुल पाटील 11 धावा. 9 चेंडूकडे त्यांच्या बॅटमधनं वैभव पाटीलचा खेळ 4 धावा त्यांच्या बॅटमधनं. तदनंतर रोशन तांडेल डकवर बाद झाले आणि नितेश भोईर एका धावेवर अगदी पाहायला मिळाले आणि 51 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला. गोलंदाजी अनालायसिस जे आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीने सौरभने गोलंदाजी हाताळली. 2 षटकागणे 12 धावा इकॉनॉमी पहा, 6ची इकॉनॉमी आणि 1 विकेट देखील मिळवली. त्यानंतर निखिल पाटील 1 षटकागणे 16 धावा, 1 विकेट त्याने देखील मिळवली. म्हणजे थोडासा खर्चिक निखिल जरूर राहिला, परंतु अविनाश किनी 1 षटकागणे 8 धावा, 2 मूल्यवान विकेट. सुधीर पाटीलचा खेळ 1 षटकागणे 11 धावा, 1 मूल्यवान विकेट. मेहुल घरत 1 षटकागणे 4 धावा. मेहुलने अगदी स्लॉग ओव्हर हाताळले आणि 2 मूल्यवान विकेट जे प्रामुख्याने पाहायला मिळाले. वॅगन व्हील जो प्रामुख्याने आपण पाहताय की कशा पद्धतीने धाबा बनल्या. ऑन साईडला जास्तीत जास्त टार्गेट जे केलं गेलं, 3 ते चौकार आले ना, ते देखील लॉंग लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आले आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्र जे विशेष करून पाहायला मिळाले. आणि 3 जे एकमेव षटकार लागले या इनिंगमध्ये ते गोरखच्या बॅटमधनं. एक आला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि 2 जे षटकार आले ते ऑन साईडला. एक मिड विकेटला आला आणि वाईटिश कॉर्नर सीमारेषा लगत जे षटकार विशेष करून आपल्याला पाहायला मिळाले. अगदी हा वॅगन व्हील जो विशेष करून पाहायला मिळाला. 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग जो इथे विशेष करून करायचा. आपण पाहता वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आणि जोपर्यंत अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, अगदी 3 दिवसागणिक त्यांची देखील सुरेख साथ आम्हाला मिळाली आणि विशेष करून भरतजी मोरे सर मोठमोठ्या इव्हेंट्स ते नेहमीच हँडल करत असतात. तदनंतर जितका त्यांचा दांडगा अनुभव आहे, तितकीच त्यांची एक चांगल्या पद्धतीची वाणी ती देखील आपल्याला ऐकायला मिळाली आणि जितका चांगले समालोचक तितकेच चांगले माणूस ते देखील आहेत आणि त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक. सो या ऐकूयात अगदी भरतजी मोरे सर जे उद्याच्या दिवसामध्ये अगदी उपस्थित नसतील, परंतु त्यांना आम्ही मिस करणार आहोत. परंतु अगदी ही मॅच तुम्ही मिस करू नका, कारण की 52 धावसंख्येचा पाठलाग आसान नसेल. म्हणून हा पाठलाग कशा रीतीने होईल हे आपण ऐकूयात भरतजी मोरे सरांना. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघत आहात आणि या स्पर्धेतला हा तिसरा रजनी म्हणजे तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमधील चालू असलेला शेवटचा आणि अंतिम सामना, अंतिम इनिंग. रिझल्ट कोणाच्या बाजूने लागणार निकालाची चर्चा होतीये. 52 धावांचा पाठलाग आहे. आई जरीमरी कृपा डोलीव हा संघ धाबांचा बचाव करतोय, परंतु त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलला स्क्वॅकट केलाय. चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय. बागडा पॉइंट सीमारेखा पार. चौकार. थँक्यू.
बाकीच्यांचं उलटं होतं. ज्यावेळेला ते एखाद्या कामाला सुरुवात करतात त्यावेळेला ते काम संपायला त्यावेळेला ते थकून जातात. पुन्हा एकदा यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लालच दिलं होतं, इन्व्हिटेशन होतं, पण त्या चेंडूला खडे-खडे खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पण आमचा डीजे मास्टर असा एकमेव माणूस आहे, ज्यावेळेला शेवट येतो त्यावेळेला त्याला जास्त एनर्जी येते. काल सुद्धा, परवा सुद्धा, मागील 3 दिवसामध्ये त्याने शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला त्याच्या वादनाद्वारे. खूप चांगली गीत त्यानं वाजवली. ओ यावेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हळूवार पद्धतीने बॅटवरती आलाय आणि त्या चेंडूला मिडविकेटमध्ये फील्ड करत असताना 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात. कौतुक करावं लागेल करण वैतीचं. त्या चेंडूच्या गतीला परखल्यानंतर बॅट हळूवार पद्धतीने त्याने फिरवली आणि त्यामुळे हा बॅटचा चांगला संपर्क, तितका चांगला नाही पण संपर्क झालाय आणि 2 धावा आल्यात. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे? विकुल पाटील सुद्धा एवढा वेगाने निघून चालला होता, त्याला हात सुद्धा नाही बाहेर काढलेला कळला. श्वानांचं सुद्धा आगमन होतंय. म्हणजेच काय तर ही रजनी स्पर्धा व्हीजीपीएल त्यांना सुद्धा तितकीच आवडली आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती गेले, तटावलं चेंडूला, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटला क्लिअर करत नाही गेला. चेंडू आतमध्ये थांबलाय. फक्त 2 धाबा येताना दिसतात. करणचा बॅटिंग करत असताना तो बॅकलिपचा वापर, त्यानंतर तो फॉलो थ्रू पाहण्यासारखा आहे. ताकद झोकतायत, पॉवर जनरेट करतायत, रिचचा चांगला वापर करतायत. सर्वात मोठी गोष्ट चेंडूच्या गतीला आणि बाउन्सला परखतायत, टर्नला परखतायत आणि त्याला अनुसरून खेळ काढण्याचा प्रयत्न अकॉर्डिंग टू द डिलिव्हरी. हो लवकर खेळलेत, या वेळेला लवकर खेळलेत आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क तितका चांगला नाही. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, आला डॉट बॉल. 8 वरती 0 ही सद्यस्थिती आहे जाणता राजा खार्डी या संघाची. ताकदवर संघ आतापर्यंत जेवढ्या संघांना आपण बघितलंय त्या संघांपैकी पुन्हा एकदा लवकर फटका क्लोज करण्याच्या नादामध्ये चेंडूला मागे जाऊ दिलं. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा. पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत, परंतु त्या अगोदर या ऐकूया डीजेला. थैंक यू दिल बहलता है आपके आ जाने से, आपके यहाँ पर खेलने से, आपके यहाँ पर दिखने से. 8 वरती 0 पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय. जास्त शफल झाले होते निखिल पाटील. रोशनच्या त्या चेंडूला नाही परखू शकलेत. गुडलेंथवरती चेंडू पडून मागे निघून गेला. आम बॉल समोरच्या दिशेने बॅडमिंटन स्ट्रोक आणि तो चेंडू. ओ ये क्या हुआ, ये क्या हुआ. फ्लड लाईट इम्पॅक्ट, पण इतक्या उशिराने आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. बॅडमिंटन पद्धतीचा हा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चौकार. या वेळेला स्लाइस केला, बॅटचा फेस पूर्ण ओपन केला आणि त्या चेंडूला पाठवलं कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, 2 धावांचा पळाईने कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. जाणता राजा खार्डी संघाची रणनीती स्ट्रॅटेजी पूर्णपणे क्लिअर आहे. कोणत्याही प्रकारे आम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. ते ज्या ज्या पद्धतीने धावा बनतील त्या त्या पद्धतीने बनवायच्यात. एकही बॉल वाया घालवायचा नाहीये. क्लिअर माइंडसेट. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा हा फटका सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरी धाव, पुन्हा एकदा. ओ व्हॉट अ रनिंग. करण धावला तरी काय त्यामध्ये सरप्राईज करण्यासारखं काही नाही, कारण करणच्या नावामध्ये रन बनण्याची भूक ही कधीच मिटणार नाही, हे जणू काही त्याच्या नावात आहे. 20 वरती 0 शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर.
ओ फुला लेन साठी गेले. लास्ट दिसते ओव्हर झाले. पहिला डॉट, नंतर चौकार, परत चौकार, 2-2 डॉट. चौकार एकच झालाय का? मग स्कोर किती झालाय? 16 झालेत. 16 बरोबर आहे. एक चौकार एक्स्ट्रा लिहिला गेला इकडे. शेवटचा बॉल आहे बघा. आमच्या थोडासा स्कोरिंग मध्ये एक मिस्टेक, चौकार एक्स्ट्रा लिहिण्यात आला होता, त्याबद्दल दिलगिरी. 2 षटकांचा खेळ आता संपलाय आणि 16 वरती धावफलक थांबलंय. एका दुक्क्याचा नाही, तब्बल 4 धावांचा काफला या ऐकूयात डिझेल आणि त्यानंतर ओळख मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 24 चेंडू आणि 36 धाबा. रात्र आहे, पारस आला खूप वेळानंतर. रणजितने तो आलायच. बघा मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बघा. काहींना आज मॅच जिंकण्याचा आनंद आहे, काहींना आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ बघायला मिळाला त्याचा आनंद आहे, तर काहींना आरसीबी टॉपवरती राहिल्याचा पुन्हा एकदा आनंद आहे. पण त्या हारल्याचं दुःख जराही नाही आहे. असे आमचे डिजिटल स्कोअर नयन तांडेल. बोला तयार. हो यावेळचा चेंडू, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अखेरकार टिपला जाईल. नागेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. नागेशने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. फलंदाज करण बाद. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू. कित्येक वर्षे झाली पण हे गाणं जेव्हा जेव्हा वाजतं त्या त्यावेळेला भले भले थिरकतात. पावर आहे या गाण्यामध्ये. 16 फवाद. 2.1 चेंडूचा खेळ झाला. 52चा पाठलाग. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये येतोय. सौरभ समोर नागेश. ओ सौरभ, ओ सौरभचा कॅच सुटलाय. अक्षय यांच्याकडून सौरभने जर का षटकार लागून मॅच जिंकवली तर 500 रुपये. बघा जीवदान मिळालंय सौरभला, झेल सुटलाय आणि ते सौरभला मिळाल्यानंतर निलेश रिव्हर्सला 6 जर मारला तर अक्षयकडून सौरभला 500 रुपयाचं बक्षीस आहे. एकदा चौका सुटला, या भला झेल सुटलाय, म्हणजे जर का काय बरं वाईट या मॅचचं झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? यावेळेला फुलटॉस बॉल, फुलटॉस बीमर आहे आणि बीमर वरती आलाय षटकार. तब्बल 7 धावा. थँक्यू. बरोबर कमरच्या पोटाच्या वरती तो चेंडू गेला होता आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. टोटल 7 धावा, 24 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या 24 धावा आल्यानंतर बॉल द्या. बॉल पाठवा. आला ना. निखिल पाटीलच्या बॅटमधून येणारा त्या धावा. 17 for 1, 24 for 1. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेचा शॉर्ट बॉल जाऊ दिले. पंचाने सुद्धा दोन्ही हात हवेमध्ये पसरवल्यात.
वाईट बॉल टाकण्यासाठी तुम्हाला लो स्कोरिंग सामन्यामध्ये त्या धावा मजबूर करतात, कारण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, फ्रीट कायम आहे. जडमधला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, अलग ते कार्पेट चेंडू निघून चाललाय, दोघांच्या मध्ये जातोय का? येस, चांगली फिल्डिंग, काय बॅकअप केलंय. अशा प्रकारचं बॅक करणं तुम्हाला जमलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या खेळाचा स्तर वाढवायचा आहे त्यावेळेला अशा प्रकारच्या काहीशा गोष्टी आहेत. वन स्टेप अहेड तुम्ही ज्यावेळेला विचार करायला जाता त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या रीतीनं जगासमोर प्रेझेंट करत असतात. हो, यावेळचा चेंडू फुलटॉस, आणि फुलटॉसच नव्हे तर यष्टी सुद्धा बाकावली. फलंदाज बाद, निखिल पाटील डिपार्ट्स 27 वरती तिसरा धक्का, दुसरा धक्का. या दोघांची गोष्ट मोठं इथं कळाली स्पष्ट. पाऊल मोका बहिणीचा धोका, पाऊल मोका बहिणीचा धोका. टाकतोय तुलाईला, कसा टाकतोय तुलाईला. जवळ पोपट थँक्यू. बघा, पॅडल स्वीप साठी जात होते पण चेंडूच्या उंचीला नाही परकू शकले. कधी डेप्थ होणार याला नाही परकू शकले. बॅटची आतली काडा घेऊन चेंडू यष्टीवरती गेला, 2 पायांच्या मधून. प्लेड ऑन, फलंदाज निखिल बाद, आणि त्याची जागा करण्यासाठी आता संदेश मैदानात आलेत. 27 वरती 2. सामना संपलेला नाहीये. 20 चेंडू 25 धाबांची गरज आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. उशिरा खेळलेत, बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटची एक व्याख्या आहे, पुढच्या चेंडूला तुम्ही पुढे खेळलात तर तो तुम्हाला बीट करेल, तुम्हाला मात देऊन जाईल. मागच्या चेंडूला मागे नाही, मागे येऊन बॅकफुटर नाही खेळलात तर तो तुम्हाला मात देऊन जाईल. त्यामुळे पुढच्याला पुढे, मागच्याला मागे ठेवून खेळायला शिकणं गरजेचं. यावेळेचा चेंडू, बॅटची आतली कडा. ओ ओ ओ ओ, फेकी जरूर केली गेली, जीवनदान मिळालंय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपलं. विविध पाहुणे या मंचावरती उद्या येताना दिसतील. रोशन यांच्या हातामध्ये चेंडू, 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना समोर सौरभ पाटीलसाठी हा चेंडू स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय गॅप मधून. ओहो, उसळी, पुन्हा एकदा बाउन्स न बीट, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. त्याच सौरभसाठी रिव्हर्सच्या षटकारासाठी अक्षय यांच्याकडून प्राइज आहे, ते सुद्धा 500 रुपयाचं. बघा कशा पद्धतीने हा चेंडू उडालाय. हा, सध्या स्थिती एकच सांगून जाते की सरळ बॅटने जर का धावा येत आहेत तर रिव्हर्ससाठी जाणार का, पण बक्षीस आहे. यू हॅव टू चूज. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जात असताना पंचाने वाईटचा इशारा दिला. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 17 मध्ये 20. रोशनच्या हातामध्ये चेंडू आहे. घड्याळामध्ये आता 3 वाजून 3 मिनिटं झाल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला वाईडिश लॉंगाच्या दिशेने चेंडू चाललाय. आय थिंक नागेश त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत सिंगल. तितकी मोठी अडचण नाही आहे जाणता राजासाठी, पण अडचण आई झरीमरी कृपा डोलीव या संघासाठी जरूर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मिडविकेट कावकॉर्नरच्या दिशेने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसरी धाव. ओ, किती चपळाई. ओ, चेंडू मागे निघून गेला. 1चे 2 झाले, 2चे 3 झाले. 1चे 2 झाले की त्रास होतोच, 2चे 3 झाले जास्त होतो. आता इथे किती झालेला असणार आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषेमध्ये प्रत्येक शब्दाचे अर्थ विविध निघत असतात. आता त्यामध्ये 1चे 2 भांडणातले की यातले, समजने वाले को इशारा काफी. त्याच्यासाठी ओहो, रिव्हर्स. ओ माय गॉड, चौका की षटकार. येस, पंच म्हटलं चेक करू एकदा. 500 का सवाल आहे भाई. कोणाच्या? त्यांच्या टीमने सांगितलंय, विरुद्ध टीमने सांगितलंय. या षटकार, 6 धावा. सौरभ पाटीलच्या बॅट मधून 500 रुपये जिंकणारा हा अति सुंदर
आणि दर्शनीय सिक्सर आणि कौतुक आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे प्रशंसक बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की हा सिक्सर आहे, बघू नका. राईट. अशा प्रकारची मानसिकता. यावेळेला फटका फसला, उंच हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. मिस जज नाही, वेल जज. झेल टिपलाय. फलंदाज सौरभ पाटील बाद. फुल फेस ऑफ द बॅट. थँक्यू टू जे. फुल फेस ऑफ द बॅट. आणि त्या फुल फेस मध्ये एक गोष्ट मात्र विसरले. बॅकलिप जेवढ्या वेगाने आणली त्याला त्या चेंडूची गती मॅच नाही झाली. जर का विथ टाइम असता तर हा फटका या स्पर्धेतला सर्वात मोठा लांबच लांब षटकार दाखवणारा झाला असता. सौरभचं कौतुक. त्याने त्याचं इनिंग खेळून तो मैदानाबाहेर आला. 12 धाबा त्याने त्याच्या बॅटमधून बनवल्या आणि त्यानंतर इक्वेशनला 13 चेंडू 10 धावांवरती आणून सोडले. नवीन फलंदाज प्रणव आलाय आणि प्रणवने बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून गेला यष्टरक्षकाच्या हातात. षटक क्रमांक 4 संपलं. 4थ्या षटकाची समाप्ती झाली. 42 वरती 3. जाणता राजा कार्डी. थँक्यू टूचे. तू वाजवत राहिला तर अजून मीटिंग करत राहतील. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धाबा असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कार्तिक बॉलिंग मार्कवरती आलेत. 5वं षटक घेऊन आणि त्यांच्या समोर स्ट्राईक एंडवरती संदेश आहे. सामना सोपा आहे पण सोपा तोपर्यंत मानला जाणार नाही जोपर्यंत या धावांचा पाठलाग करण्यासाठी एखादा मोठा फटका किंवा इक्वेशन जे अर्ध्या पल्ल्यावरती येऊन थांबत नाही. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी आणि छोटी नाही मानली जात पण तरी सुद्धा आतापर्यंतची अर्जित केली धावगती कदाचित त्याला वेगळं नाव देऊन गेली आहे. यावेळेला फील्ड करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव चपळाईने पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चपळाईने पूर्ण केल्या. जाणता राजा खार्डीची खास बात काय राहिले तर त्याने एका धावेला 2 धावामध्ये कन्वर्ट करण्यापासून कोणतीही म्हणजे म्हणतात कंजूसी दाखवलेली नाहीये. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वेळ मिळाला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्याचं सोनं केलं आणि त्यामुळे ही धावगती दिसून आली आहे. कट काढण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूला पाठवलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे चेंडू निघून गेलाय सीमारेख. VGPL चौकार. टेबल टॉपर कोण राहणार हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. मला वाटते तिसऱ्या विजयाच्या उंबरट्यावरती जाणता राजा खार्डीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आई जरीमरी कृपा डोलिव हा संघ कोणत्या स्थानावरती थांबेल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. 9 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. सामना सोपा जरूर झालाय पण कधी कधी आपण बॅटिंग करत असताना या स्थिती बॉलिंग करत असताना या स्थितीमध्ये असतो त्यावेळेला एक गोष्ट यावेळेला अपरकट चेंडूला खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारे कपार ऑन मेरिट क्रिकेटिंग स्ट्रोक लगावत असताना पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. फक्त चौकार नाही तर हा विजयी चौकार संदेशच्या बॅटमधून.
थँक्यू. आपडी पुढे नाही, रनचे तोडे पुढे. 7 चेंडू आणि 13 धावा संदेशच्या बॅटमधून आल्यात. 52चा पाठलाग झालाय. जाणताराजाने 7 विकेट्सना हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन जाणताराजा खार्डी आणि पराभूत संघ आई जरीमरी कृपा डोलीव. हार्डलक. खूप चांगला खेळ आपण सुद्धा केलात, पण धाबा नाही बनल्या जास्त आणि त्यामुळे त्या धावांचा बचाव करणं शक्य नाही राहिलं. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा तिसऱ्या रजनीतला खेळ या ठिकाणी संपलाय. पण सामनावीराचा मानकरी कोण असणार आहे? मॅच समरी. गोरक्ष चांगली बॅटिंग, 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं. विपुल पाटील 11, 8 धावा भरत केनी आणि वैभव पाटील 4 धावा. बॉलिंग करत असताना मेहुल घरत 2 विकेट घेतल्या, 4 धावा त्यानं खर्ची केला. अविनाश केनी 2 गडी बाद 8 धावा. सौरभ पाटील 1 गडी बाद 12 धावा. सुधीर पाटील 1 गडी बाद 11 धावा. बॅटिंग करत असताना निखिल पाटीलच्या 16 धावा. संदेश बुरुड 13 धावा नाबाद. सौरभ पाटील 12 धावा 5 चेंडूंमध्ये आणि करण वैदी 8 धावा. नागेश पाटील 2 विकेट 11 धावा. रोशन तांडेल 1 विकेट 23 धावा. विपुल पाटील कोणताही विकेट नाही 8 रन्स आणि कार्तिक पाटील